What the hell? तू मला मारते? शनाया तू हात सोडा माझा, मला मारू दे तिला. शनाया काय करतेस तू हे? मी काय करते? तिने आता मला सगळ्यांसमोर थोबाडीत मारली आणि तू मलाच विचार मी काय करते ते. तिला ना हात चढलाय. मला मारू दे तिला. तू गप्पा बस. शनाया बिहेव युअरसेल्फ. हे ऑफिस आहे. रस्त्यावरच्या बायकांसारखे कसले भांडताय? त्यांनी काय चाललं? I did not do anything. सर सगळे माझ्या बर्थडेचा केक कापणार होते. ही आली आणि धक्का मारून केक पाडला सर. आणि सर मला नाही नाही ते बोलायला लागली. अरे खोटं बोलते ही. चुकून धक्का लागला तर हिने थोबाडीत मारली माझ्या. लोअर क्लास युजलेस. See, she always speaks to me like this. तुम्ही स्वतः ऐकताय आता सर. ए तू तुझं थोबाड बंद कर नाहीतर. नाहीतर काय? शनाया, इनफ नाउ, इनफ. चूक तुझी. का म्हणतोय मी? गुरु सर, आम्ही सगळ्यांनी बघितलं. शनायाने जाणून बुजून तिला धक्का मारला होता. धक्का नाही मारला. नको नको ते वाटेल तसं बोलली हिला ती. अरे हे सगळे खोटं बोलताय. हे सगळे तिला मिळालेले आहेत. तुला आत्ताच्या आत्ता इथं नोकरीवरून काढून टाक. शनाया बास झाला. आता एक शब्द बोलू नकोस. जेनी झालं गेलं ते विसरून जा. आज तुझं स्पेशल डे. आपण परत एकदा केक कापूया. बघू जी सर. विलास जरा बघते. ठीक शेजारून केक आहे. जी सर. सर नको सर. झाला तेवढा ड्रामा पुरे. जेनी एवढ्याच्या छोट्याशा गोष्टीवरून मूड घालून घेऊ नकोस तू. पण गुरु सर, दिस इज रॉंग. ही 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 गोष्ट एवढीशी नाहीये. आनंद बरोबर बोलतोय सुभेदार. आजपर्यंत या शनायाच्या सगळ्या चुका छोट्या छोट्या समजून आम्ही हिला माफ करत आलो. पण याच्यात काहीच फरक पडत नाही. गाडीची सुधारणा होत नाहीये हिच्यात. ओ पानवलकर, तुम्ही नका चिडू एवढे. बीपी हाय होईल उगाच. तुमचा काय संबंध या शनाया, त्यांच्याशी नीट बोल. सिनियर आहेत ते तुला. आनंद यू शट अप. What? प्लीज स्टॉप इट. माझ्यामुळे सगळ्यांना नको ते ऐकून घ्यावं लागतंय. माझ्यामुळे सगळ्यांचा असं इन्सल्ट होणार असेल तर मीच जाते ऑफिस सोडून. I'm जेनी, sorry, sir. जेनी तुझी चूक नाहीये. तू कशाला जॉब सोडायचं? गुरु सर, चूक शनायाची आहे. तिने सॉरी म्हणायला हवं जेनीला. यस सर. चूक शनायाचीच आहे, जेनीची नाहीये. यारे सगळे माझ्या विरोधात बोलतायत. तू बोल ना काहीतरी. शनाया बास. बास झाला हा तमाशा. ओके नाही बोलत मी काही आता. तसंही मला या लोअर क्लास मेंटॅलिटीच्या लोकांसोबत राहायचंच नाहीये इकडे. मी जाते इथून. मिस्टर सुभेदार, येस इनफ. पाणी डोक्यावरून चाललंय. आता मला कपूर सरांकडे शनायाची कंप्लेंट करावीच लागेल आणि मी ती करणार. पानवलकर तुम्ही प्लीज शांत व्हा. आपण नंतर बघूया काय करायचं ते. आता तिचा वाढदिवस महत्वाचा आहे. हा रघु जा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.